नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ मल्टिपल अँगल. बघा याच्यामध्ये tan a/2 इज इक्वल टू 1/√3 फाइंड sin a. बघा हे सुद्धा सम परीक्षेला खूप वेळा येऊन गेले, इम्पॉर्टंट सम आहे. लक्षात घ्या तुम्हाला sin a फाइंड आउट करायचा आहे. तर sin a चा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. sin a चा फॉर्म्युला लक्षात घ्या 2 tan a अपॉन म्हणजे बघा 2 tan a/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a/2. बघा sin a चा फॉर्म्युला आपल्याकडे 2 tan a/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a/2. बघा आता ती व्हॅल्यू आपण पुटअप करू. 2 tan a/2 बघा डायरेक्ट tan a/2 ची व्हॅल्यू आपल्याकडे डायरेक्ट रेडी आहे. 1 अपॉन √3 अपॉन 1 प्लस tan a/2 ची व्हॅल्यू 1 अपॉन √3 त्याचा स्क्वेअर करा. बघा 2 1 जा 2 अपॉन √3 अपॉन 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 √3 चा स्क्वेअर 3. बघा या ठिकाणी 2 अपॉन √3 अपॉन बघा इथे 3 1 जा 3 3 प्लस 1 4 4 अपॉन 3. बघा आपण यांचा इन्व्हर्ट एंडो करू म्हणजे 2 अपॉन √3 इंटू 4/3 आहे. याचा इन्व्हर्ट एंडो म्हणजे 3/4. बघा इथे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 3 अपॉन 2√3. बघा 2 आणि हा √3. आता लक्षात घ्या इथे आपण काय करू रॅशनलायझिंग करून घेऊ म्हणजेच √3 इंटू √3 डिनॉमिनेटरला सुद्धा √3 आणि न्यूमरेटरला सुद्धा √3 म्हणजे वरती आपल्याकडे बघा 3√3 अपॉन 2 ॲज इट इज √3 इंटू √3 3 म्हणजे 3√3. इथे लक्षात घ्या 3 3 विल गेट कॅन्सल 3 3 विल गेट कॅन्सल झाल्यानंतर म्हणजे √3 डिवाइड बाय 2 म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याकडे साइन ची निघाली. लक्षात घ्या sin a इज इक्वल टू √3/2 म्हणजे अशा पद्धतीने आपण sin a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट एक्झाम्पल sin a इज इक्वल टू 1/2 फाइंड sin 3a. तर लक्षात घ्या आपल्याकडे sin 3a चा एक फॉर्म्युला आहे. sin 3a इज इक्वल टू 3 sin a minus 4 sin cube a. लक्षात ठेवा sin 3a चा फॉर्म्युला 3 sin a minus 4 sin cube a. आता फक्त आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची. लक्षात घ्या 3 ॲज इट इज sin a ची व्हॅल्यू 1/2 minus 4 ॲज इट इज पुन्हा sin a ची व्हॅल्यू 1/2 आणि क्यूब असल्यामुळे इथे क्यूब करा. बघा पुढे 3 1 जा 3 अपॉन 2 मायनस 4 ब्रॅकेट 1 चा क्यूब 1 आणि 2 चा क्यूब 8. म्हणजे लक्षात घ्या 3/2 मायनस इथे बघा 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे हा झाला 1/2. इथे बघा बेस सेम आहे. बेस सेम म्हणजे एकदाच द्या 3 - 1 म्हणजे 2 तो 1 जा 2. बघा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही sin 3a फाइंड आउट केला. बघा नेक्स्ट एक्झाम्पल प्रूव्ह दॅट sin 3 थीटा अपॉन sin थीटा मायनस cos 3 थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू 2. बघा हे जे एक्झाम्पल आहे ते खूप इम्पॉर्टंट असे एक्झाम्पल आहे. एक्झाम साठी व्यवस्थित करून ठेवा. 4 मार्क्सचे एक्झाम्पल आहे. बघा इथे पहिले काय करायचं आपल्याला बघा टू प्रूव्ह दॅट करायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे LHS घेऊन घ्या. LHS इज इक्वल टू sin 3 थीटा अपॉन sin थीटा मायनस cos 3 थीटा अपॉन cos थीटा. बघा त्यानंतर काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. cos थीटा जो आहे ना इकडे लेफ्टला मल्टिपलला पाठवा म्हणजे sin 3 थीटा इंटू cos थीटा मायनस cos 3 थीटा इंटू sin थीटा. बघा यांचं आपण काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि खाली जो डिनॉमिनेटर आहे त्यांचं मल्टिपल करा. आलं लक्षात. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा इथं तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं
साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस कॉस थीटा इंटू साइन थीटा. बघा म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे इथे फॉर्म्युला कोणता तयार झाला आहे म्हणजे साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हा जो फॉर्म्युला आपल्याकडे तयार झाला आहे तो होतोय आपल्याकडे कॉस ए मायनस बी. लक्षात घ्या तो जो आपल्याकडे फॉर्म्युला बनतोय तो फॉर्म्युला बनतो आपल्याकडे कॉस ए मायनस बी, सॉरी कॉस ए मायनस बी नाही, सॉरी साइन ए मायनस बी. बघा पुन्हा लक्षात घ्या साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी म्हणजे फॉर्म्युला आपल्याकडे आहे साइन ए मायनस बी. आणि लक्षात म्हणजे इथे लक्षात घ्या इथं ए ची जी काही व्हॅल्यू आपल्याकडे असणार आहे ती आहे 3 थीटा आणि बी ची जी काही व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती थीटा. बघा काय काय फॉर्म्युला म्हणतो साइन ए मायनस बी म्हणजे बघा इथे साइन ए ची व्हॅल्यू 3 थीटा मायनस बी ची व्हॅल्यू थीटा. खाली लक्षात घ्या इथे साइन थीटा इंटू कॉस थीटा ऍज इट इज. बघा नेक्स्ट साइन ए मायनस बघा 3 थीटा मायनस थीटा मग साइन 3 थीटा मायनस थीटा म्हणजे साइन 2 थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा ऍज इट इज. बरोबर 3 थीटा मधनं 1 थीटा गेला म्हणजे खाली किती थीटा उरले 2 थीटा. त्यानंतर लक्षात घ्या साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे म्हणजे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. बघा पुढे इथं म्हणजे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपण घेतला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि डिनॉमिनेटरला बघा साइन थीटा इंटू कॉस थीटा. इथे लक्षात घ्या साइन साइन विल गेट कॅन्सल, इथे आहे कॉस कॉस विल गेट कॅन्सल. येणारा आन्सर बघा 2. दिसतंय आपण 2 हे प्रूव्ह केलं म्हणजे देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. बघा अशा पद्धतीने हे आपण एक्झाम्पल प्रूव्ह केलं. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो कारण इम्पॉर्टंट सम आहे 4 मार्कासाठी एक्झामला येऊ शकतं. लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर LHS लिहून घ्या त्यानंतर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक कंडिशन बनलेली दिसते ती म्हणजे साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू साइन ए मायनस बी. बघा साइन ए मायनस बी म्हणजेच आपण ए म्हणजे 3 थीटा आणि बी म्हणजे थीटा. इथे आपण साइन 3 थीटा मायनस थीटा केलं म्हणजे इथे आपल्याकडे होतो साइन 2 थीटा. मग इथे आपण बघा चेंजेस केलाय मग साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे बनतो 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटर आपण ऍज इट इज ठेवत गेलो. डिनॉमिनेटर मध्ये कुठलाही चेंजेस नाहीये. त्यानंतर साइन थीटा विल गेट कॅन्सल, कॉस थीटा विल गेट कॅन्सल. इथे आपल्याकडे होतं 2 म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं आपला आन्सर प्रूव्ह केलं LHS इज इक्वल टू RHS. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा खूप इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आहे. हे सुद्धा 4 मार्कासाठी एक्झाम्पल खूप वेळा येऊन गेलेले. याच्याकडे तर व्यवस्थित लक्ष द्या खूप सोपं सम आहे. बघा याच्यामध्ये LHS लिहा अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 प्लस 2 कॉस 4 थीटा. बघा इथे अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 ब्रॅकेट 1 प्लस कॉस 4 थीटा. बघा इथे तुम्हाला जो 2 दिसतोय मी तो 2 काय घेतला इथे कॉमन घेतलाय. बघा इथे 2 आणि हा एक 2 काय घेतला आपण इथे कॉमन. मग त्यानंतर बघा 2 कॉमन निघाल्यामुळे इथे उरतो 1 प्लस कॉस 4 थीटा. बघा त्याच्यानंतर अंडर रूट बघा इथे 2 प्लस इथे बघा हा 2 ब्रॅकेट 1 प्लस कॉस 4 थीटा. 1 प्लस कॉस 4 थीटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा. हे लक्षात घ्या. याच्यावर अंडरलाईन मारतो म्हणजे चेंजेस कशा झालेले तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बघा हा 2 ऍज इट इज 1 प्लस कॉस 4 थीटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा. नेक्स्ट स्टेप बघा 2 प्लस अंडर रूट 2 टू द 4 कॉस स्क्वेअर 2 थीटा. आता नेक्स्ट स्टेप बघा 2 प्लस बघा इथे स्क्वेअर पण आहे आणि रूट पण आहे त्याच्यामुळे रूट आणि स्क्वेअर काय होतो निघून जातो. बघा म्हणजे याचा अर्थ 4 चा जो रूट आहे तो येतो 2 कॉस स्क्वेअर 2 थीटाचा आपल्याकडे रूट निघेल कॉस 2 थीटा. आलं लक्षात. बघा इथे चेंजेस नीट लक्षात घ्या. इथे रूट आहे आणि रूट मध्ये स्क्वेअर आहे याचा अर्थ स्क्वेअर आणि रूट हा निघून जातो. 4 चा रूट निघतो 2 आणि कॉस स्क्वेअर 2 थीटा हा अंडर रूट असल्यामुळे तो फक्त आपल्याकडे येतो कॉस 2 थीटा. हा चेंजेस लक्षात घ्या. इथे बघा
इथे आपण पुन्हा 2 कॉमन काढून घेऊ. म्हणजे बघा हे जे 2 इथे मला दिसत आहे, हे 2 आपण पुन्हा कॉमन काढू. म्हणजे इथे होणार आहे 1 प्लस हा 2 इथे कॉमन आहे. म्हणजे लक्षात घ्या cos 2 थिटा. आलं लक्षात? बघा पुढे आता नेक्स्ट स्टेप बघा इथे इज इक्वल टू अंडर रूट. बघा 1 प्लस cos 2 थिटा. बघा हा मी 2 ऍज इट इज लिहितो ब्रॅकेट. बघा 1 प्लस cos 2 थिटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थिटा. बघा इथे आपण चेंजेस केला, हा चेंजेस फक्त लक्षात घ्या. 1 प्लस cos 2 थिटाचा आपल्याकडे फॉर्म्युला बनतो 2 cos स्क्वेअर थिटा. आणि इथे बघा इथे 1 प्लस cos 4 थिटा असल्यामुळे इथे झाला 2 cos स्क्वेअर 2 थिटा. आणि इथे 1 प्लस cos 2 थिटा असल्यामुळे याचा चेंजेस झाला आपल्याकडे 2 cos स्क्वेअर थिटा. मग इथे लक्षात घ्या 2 टू जा 4 cos स्क्वेअर थिटा. आला 2 टू जा 4 आणि पुढचा cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज. मग आता याचा बघा इथे स्क्वेअर पण आहे रूट पण आहे, तो निघून जाईल. लक्षात घ्या 4 चा जो काय आपल्याकडे रूट आहे तो आहे 2. इथे अंडर रूट मध्ये cos स्क्वेअर थिटा आहे म्हणून त्याचा आन्सर येणार आहे आपल्याकडे cos थिटा. बघा तुमच्याकडे आन्सर आहे 2 cos थिटा. म्हणजे देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. बघा या टॉपिकचे आपण सगळे इम्पॉर्टंट सम घेतले आहे. या घेतलेल्या एक्झाम्पल पैकीच एक्झामला तुम्हाला इम्पॉर्टंट सम जे आहे ते व्यवस्थित करून जा आणि तेच सम तुम्हाला एक्झामला येतील. 4-4 मार्कासाठी व्यवस्थित करून ठेवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.